पुणे शहरातील टेकड्यांवर अत्यंत लाजाळू स्वभावाच्या या हरणाचं दुर्मिळ दर्शन झालंय. हे जगातील एकमेव हरिण आहे ज्याच्या प्रौढ नराला 4 शिंग असतात. हरिणाची ही प्रजात आहे चौशिंगा. पुणे परिसरातून यापूर्वी चौशिंगाच्या नोंदी प्रामुख्याने सिंहगड, राजगड आणि कात्रज परिसरापुरताच मर्यादित होत्या. मात्र आता शहराजवळच्या बावधन भोगाव भुकुम टेकड्यांमध्ये त्याची प्रत्यक्ष छायाचित्रांसह झालेली नोंद ही महत्त्वपूर्ण मानली जाते. ही नोंद केली आहे पुण्यातील वन्यजीव अभ्यासक अर्णव गंधे आणि वन्यजीव प्रेमी छायाचित्रकार रोहित खरे. पुण्यातील हे 4 तरुण वन्यजीव प्रेमी बावधन भोगाव भुकुम परिसरातील टेकड्यांवरील वन्यजीवांची नोंद करण्याचं काम करतायत. कॅमेरा ट्रॅपिंगचा वापर करत ते या नोंदी ठेवत आहेत. या नोंदी टिपत असताना चौशिंगाचं दर्शन त्यांना घडलंय. या तरुणांच्या मते चौशिंगा आणि या परिसरातील इतर वन्यजीव बावधन भोगाव भुकुम हिल कॉरिडॉर या नैसर्गिक टेकडी मार्गाचा वापर भ्रमण मार्ग म्हणून करतात. या टेकड्या पश्चिमेकडील डोंगर रांगांना शहरातील इतर नैसर्गिक अधिवासांशी जोडणारा महत्त्वाचा दुवा आहेत. ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक संजीव नलावडे आणि डॉक्टर आशिष नेर्लेकर यांच्या अभ्यासामध्ये पूर्वी वेताळ टेकडीवर चौशिंगा आणि भेकर या दोन्ही प्रजाती आढळत असल्याचा उल्लेख आहे. मात्र वाढत्या शहरीकरणामुळे वेताळ टेकडीवरील चौशिंगा कालांतराने नामशेष झाला असून सध्या तिथं भेकराचंच अस्तित्व उरल्याचं त्यांनी अभ्यासात नमूद केलंय. चौशिंगाच्या फक्त नरालाच शिंग असतात, मादीला शिंग नसतात. नराच्या डोक्यावर शिंगाची पहिली जोडी कानाच्या मध्ये आणि दुसरी जोडी कपाळावर असते. ही शिंग इतर हरणांप्रमाणे दरवर्षी गळून पडत नाहीत. बहुतांश वेळा हे हरिण एकटंच किंवा जोडीने आढळतं. पुण्यातील वेताळ टेकडी, तळजाई टेकडी, महात्मा टेकडी तसंच NDA भोगाव भुकुम परिसरातील टेकड्या या आजही अनेक दुर्मिळ वन्यजीवांचं शेवटचं नैसर्गिक आश्रयस्थान मानल्या जातात. याविषयी वन्यजीव अभ्यासक अर्णव गंधे सांगतात, बावधन भोगाव भुकुम हिल कॉरिडॉर हा पुणे शहरातील उरलेला अत्यंत महत्त्वाचा शहरी नैसर्गिक अधिवास आहे. या परिसराचे पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेऊन विकास आराखड्यांमध्ये वन्यजीव मार्गांचे संरक्षण, नैसर्गिक वनस्पतींचे संवर्धन आणि नियमितपणे जैवविविधता सर्वेक्षण यांना प्राधान्य देणं आवश्यक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पाहत राहा आणि फॉलो करा MHA MTB वाईल्डलाईफ.